त्यामुळे या नोटबंदीची झळ जागोजागी पोहोचतेय। तिकडे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देव दिवाळीच्या मुहूर्तावरती सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावामध्ये सिद्धनाथाची यात्रा भरली आहे। या यात्रेवर देखील नोटबंदीचा परिणाम झालेला आहे। गुलाल खोबऱ्याची उधळण आणि खांद्यावरती नाचवल्या जाणाऱ्या कावडी हे यात्रेचं आकर्षण असून राज्यातील विविध भागातील भाविक ही कावड घेऊन सिद्धनाथाला दर्शनाला जातात। या ठिकाणी सिद्धनाथ आणि जोगेश्वरीच्या मिरवणुकीनंतर लाकडी रथातून सिद्धनाथाची नगर प्रदक्षिणा काढली जाते। यावेळी झालेल्या गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने अवघा आसमंत गुलाबी झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं। तर म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेला नोटबंदीच्या निर्णयाची झळ कशी बसलेली आहे, मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। सिद्धनाथ आणि जोगेश्वरीचं हे प्राचीन असं मंदिर, या मंदिराचं प्राचीनित्व इतकं आहे की आपण ज्यांना हेमाडपंथी मंदिरं म्हणतो त्याहून भिन्न अशी, त्याहूनही आधीच्या काळातली शैली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराच्या शैलीवरून देण्यात येतं की इथे मंदिर किती जुनं आहे आणि तेवढीच प्राचीन आहे इथल्या भाविकांची, इथल्या यात्रेची परंपरा। या यात्रेच्या दिवशी हे पुजारी आपल्या सोबत आहेत। कुठून कुठून लोक येतात या ठिकाणी आणि आजच्या दिवसाचं महत्व या भाविकांच्या दृष्टीनं नक्की काय असतं? आजच्या यात्रेचं महत्व म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदापासून देवाचा विवाह सोहळा चालू होतो आणि तुळशी बारशी दिवशी देवाचे लग्न असतात आणि आजची यात्रा म्हणजे देवाचा रथ उत्सव। या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण राज्यभरातून लोक येतात। पण ह्यावेळेस जरा या नोटांच्या बंदीमुळं बऱ्यापैकी यात्रेवरती परिणाम झालेला दिसतो, कारण काल अमावस्यापासूनच खूप गर्दी होती मंदिरात आमच्या, पण साधारण आज सकाळपासून लोकांची थोडीशी रेलचल चालू झाली। एकंदरीत यात्रेवर खूप परिणाम झाला या लोकांचा। काय नक्की परिणाम होतोय, काय आता भाविक काय सांगतायत तुम्हाला? भाविकांचा खूप मोठा हाल होतोय, कारण सुट्टे पैशावरून त्यांना यात्रेत काही खरेदी करायचं म्हणलं तरी अडचण येतात। इथं आमच्या मंदिरासमोर काही दक्षिणा वगैरे काय मंदिराचं बांधकाम चालू आहे, अशा ठिकाणी जर काय करायचं म्हटलं तरी ते पण व्यवस्थित लोकांना देता येत नाहीये, कारण ते 1000-500 नोटांचं बंदी असल्यामुळं लोकांना सुद्धा खूप अडचणी होतात। ह्या गोष्टीचा त्रास होतोय। दर्शनाच्या ठिकाणी सुद्धा लोकांना खूप अडचणी येतात। या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर लोकांकडून जी ओवाळणी दिली जाते ती बहुतांश 10च्या नोटांच्या स्वरूपात आहे। एक फक्त 100ची नोट या ठिकाणी दिसते, नाहीतर 10च्या नोटा या ठिकाणी ओवाळणीसाठी लोकांनी टाकल्याचं आपल्याला दिसून येतंय। तर ही आहे या मंदिरातील पुजारी यांनी सांगितलेली या यात्रेच्या निमित्ताने इथं या सगळ्या पंचक्रोशीमध्ये उद्भवलेली परिस्थिती।